हिंगोलीच्या कळमनुरी नगर परिषदेचा प्रचार शिगेला पोहोचलाय। नगराध्यक्षपदासाठी 10 तर नगरसेवक पदासाठी 106 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। शिंदे विरुद्ध ठाकरे असा थेट सामनाही होतोय। तर कळमनुरीत आमदार संतोष बांगर आणि माजी आमदार संतोष टारफे यांची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष भिसे यांनी। पाहूयात। काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून सर्वत्र ओळख असलेल्या कळमनुरी नगर परिषदेच्या निवडणुकीला आता चांगलीच रंगत आलेली आहे। या निवडणुकीच्या रिंगणामध्ये महायुतीकडून आश्लेषा चौधरी तर महाविकास आघाडीकडून सौरना देशमुख या निवडणूक रिंगणात आहेत। खरं तर शहरामध्ये असे अनेक प्रश्न आहेत ते अद्याप तरी अनुत्तरित आहेत। अस्वच्छतेचा प्रश्न आहे, जागोजागी कचरा आहे, त्याचबरोबर नाल्या जे आहेत ते नेहमीच तुंबलेल्या असतात। त्याचबरोबर मुख्य प्रश्न जो आहे तो या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा, कारण पाणी जे आहे तर 4 ते 5 दिवस आड येते। असे अनेक प्रश्न आहेत की शहरामध्ये आहेत ते पूर्णत्वास गेलेले नाहीत। आपण सध्या आहोत हिंगोलीच्या कळमनुरी परिसरामध्ये आणि कळमनुरी नगर परिषदेची निवडणूक जी आहे तर रंगतदार झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते, कारण सर्वांच्या चेहऱ्यावर जे आहे त्या ठिकाणी हास्य आहे। प्रत्येकाच्या गळ्यामध्ये जे आहे धनुष्यबाणचा रुमाल आहे आणि एकंदरीत वातावरण पाहिलं तर आता रंगतदार निवडणूक जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते। आपल्यासोबत या नगरपरिषदेचे उमेदवार आपल्यासोबत आर पाटील आहेत। मला सांगा, एकंदरीत वातावरण अतिशय छान वाटतंय, काय विश्वास वाटतो? नक्कीच आपण पाहिल्याप्रमाणे या ठिकाणी मायबाप जनतेच्या वतीने आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातोय मायबाप जनता आम्हाला सांगते आम्ही तुमच्या सोबत आहे, तुम्ही निश्चिंत राहा। या ठिकाणी 20 पैकी 20 नगरसेवक आणि नगराध्यक्ष शिवसेना झाल्याशिवाय राहणार नाही। कळमनुरीच्या नगरपालिकेवर भगवा फडकविल्याशिवाय राहणार नाही। मला एक सांगा, कारण नगर परिषद म्हटलं की स्वच्छता आली, नळाचा प्रश्न आला, याच्या पुढे नेमकं असं तुमचं व्हिजन काय आहे की जे की मतदारांना तुम्हाला आता सांगत आहात तुम्ही? नक्कीच सर्वसामान्य मायबाप जनतेच्या हिताचे निर्णय आमच्या या कार्यकाळात होतील। आम्ही जनतेला पाहिजे असलेलं काम नक्कीच करू। मायबाप जनतेला ज्याचा थेट फायदा होईल असं काम करू। त्यांच्या मनातील जे जे काही कामं असतील ते आम्ही पार पाडण्याचा नक्कीच प्रयत्न करू। ठाकरेच्या शिवसेनेकडून निवडणूक रिंगणात उभे असलेले सौरना देशमुख आहेत। हे संपूर्ण बांधव बघतायत। आता प्रचार जो आहे तो प्रत्येक घरी जाऊन जे आहे मतदारांच्या गाठीभेटी घेणं सुरू आहेत। आपल्यासोबत स्वतः नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार असलेले सौरना देशमुख आहेत। मला सांगा काकू, तुम्ही प्रत्येक घरात जात आहेत, काय वाटतो विश्वास तुम्हाला? काय भावना वाटतात? लोकांच्या समस्या काय? सुवर्णा चंद्रकांत देशमुख नगराध्यक्ष पदासाठी उभी आहे आणि मी वार्ड क्रमांक 2 मध्ये आहे। सकाळपासून फिरत आहे। ते खूप रस्ते वगैरे सगळं काही व्यवस्थित नाही, इथं स्वच्छता नाही। मला जर सगळं नागरिकांनी निवडून दिलं तर मी त्यांचा पूर्ण इच्छा पूर्ण करू शकते। मला एक सांगा काकू, या हिंगोली शहराची म्हणजे कळमनुरी शहराची ओळखच अशी आहे की अस्वच्छ शहर म्हणून आहे, कारण जागोजागी कचरा असतो। यदा कदाचित आपल्याला जर संधी मिळाली तर आपण म्हणतो कोणतं एम आहे तुमचं? नागरिकांनी मला निवडून दिलं, सदस्य पूर्ण केल्या माझ्या, तर मी त्यांना सर्व व्यवस्थित करून देते। मग पाणी दररोज नळाला सोडणे, रस्ते दुरुस्त करून देणे, लाईटची व्यवस्था करणे आणि महिलांना खूप त्रास होते। पाणी वगैरे नळाला व्यवस्थित नाही आलं तर महिला परेशान होते। त्यांनी जर मला निवडून दिलं तर मी त्यांच्या इच्छा पूर्ण करू शकते। कळमनुरीमध्ये जिथं तिथं उकंडे साचलेले आहे, कचऱ्याचे एवढे ढिगार मोठे मोठे झालेले आहे। मागच्या वेळेस मी उपाध्यक्ष म्हणून काम केलं आणि मी 14 महिने या स्वच्छतेचं काम केलं। 14 महिन्यामध्ये मी फक्त 2 ते 2.5 लाख रुपये खर्चावर मी काम करत होतो आणि कळमनुरी एवढी स्वच्छ करत होतो। आज 14 ते 15 लाख रुपये कचरा उचलण्यासाठी खर्च करतात, पण जशाच त्याचे ढीग आहे एवढा भ्रष्टाचार आहे। हा भ्रष्टाचार आम्ही उद्ध्वस्त करून टाकू आणि कळमनुरीला स्वच्छ करून देऊ। कळमनुरी तुम्हाला भविष्यात एकदम चकाचक दिसणार। आता एवढी प्रॉपर्टी लोकांची कोणाच्या नावाची नाही, गावची नाही, काही नाही, तर आम्ही त्याच्या मागं लागू, पाठपुरावे करू, गोरगरीब जनतेला घरकुलाची मदत करेल, सोबत फिरेल। ज्याच्यात काही अडचणी येतील तिथं आम्ही सहभागी करून स्वतःच्या मनातून धनातून जे मदत करायची येईल तेवढे मी प्रयत्न करेल। आपल्यासोबत काही महिला मतदार आहेत। मला सांगा, काय वाटतं तुम्हाला? विश्वास तुम्ही सोबत फिरतायत, काय वाटते तुम्हाला? मला तर वाटते की यावेळेस हे काम करून देतील, कारण त्या मागच्या वेळेस याच्या कामात काहीतरी अडथळे आले होते असं ऐकण्यात आलं होतं। पण आता यावेळेस म्हणतात आमच्याकडे एकदा बघा, आम्ही जर नाही सुधारणा केली मग म्हणा आमचा एवढा आता विश्वास याच्यावर बसला। मतदार नेमकं कोणाला कौल देतात हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। संतोष भिसे, पुढारी न्यूज, हिंगोली।
Thank you.